रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। संविधान बचाओ न्याय जनजागृती अभियान भारत जोडो अभियानांतर्गत यवतमाळ जिल्हाभर संविधान न्याय जनजागृती यात्रेचा एक भाग म्हणून आज पुसद येथे संविधान बचाओ नफरत छोडो भारत जोडो अभियानांतर्गत पुसद येथील रेस्ट हाऊस मध्ये प्रदेश काँग्रेस महासचिव डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या नेतृत्वात अभियान सदस्य आणि पुसद काँग्रेस यांच्या सोबत बैठक करण्यात आली। सदर बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे, शहराध्यक्ष जियाज शेख, तालुका अध्यक्ष विलास वाघमारे, कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे, शहर उपाध्यक्ष फाहेद अहमद, युवा अध्यक्ष डॉक्टर मोहसिन पठाण, युवा जिल्हा सचिव सोहेल चव्हाण, शहर उपाध्यक्ष मोहम्मद जुनेद, वाहतूक शाखा उपाध्यक्ष सय्यद जानी, नंतर पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चंद्र बोस चौक, कापड लाईन आणि महात्मा गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वर्गीय वसंतराव नाईक चौक ते महात्मा ज्योतिबा फुले चौक पर्यंत ही रॅली मार्फत जनसंदेश देण्यात आला आणि चौकात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। सदर रॅली उत्तमराव खंदारे जिल्हा समन्वयक यांच्या नेतृत्वात प्राचार्य दीपक वाघ, प्राचार्य सविता हजारे, विठ्ठलराव नागतोळे, प्रकाश डब्बावार, अशोक मोहुर्ले यांच्यासह सेवानिवृत्त मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते। पुसद प्रतिनिधी। राहुल गांधी साहेबांना भारत जोडो यात्रा सुरू केली हे त्यांचाच भाग आहे का? राहुल गांधीजींनी देशामध्ये 4000 किलोमीटर चालून जी यात्रा केली ती भारत जोडो यात्रा होती आणि ती पूर्ण देशात यात्रा होऊन काही काळ गेल्यानंतर या देशातील अतिशय विद्वान मंडळी किमान 600 तरी ज्याच्यात शास्त्रज्ञ असतील, ज्याच्यात ऑल इंडिया पत्रकार असतील, ऑल इंडिया ॲडव्होकेट असतील, त्यांनी राहुलजींना प्रश्न विचारला की आपण जी यात्रा सुरू केली आणि जी यात्रा संपली त्या पुढचं काय? हा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा राहुल जी ने सांगितलं इसके ऊपर आप क्या कर सकते हैं? तो ये लोगों ने उनको बता दिया कि इसके लिए काम स्वरूप कुछ तो भी करना चाहिए। तो उसके बाद भारत जोड़ो का नाम आया, इसका अभियान भारत जोड़ो अभियान ऐसा नाम रखा गया और इसके अंदर क्या करना चाहिए? तो भारत जोड़ो अभियान का जो संबंध है ये देश के सब नागरिकों के साथ संबंध है, मतदारों के साथ संबंध है। जागृत करू इच्छितो की आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागून राहिलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छिते की त्यांनी घरून संविधानाचा सन्मान करणाऱ्या, शेतकऱ्यांचा सन्मान करणाऱ्या, मालाला भाव देणाऱ्या, आत्महत्येपासून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणाऱ्या, महिलांचा सन्मान करणाऱ्या, गावागावातील शाळा वाचवणाऱ्या जे सरकार आहेत, जे पक्ष आहेत, जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला आपण म्हणजेच काँग्रेस पक्षाला आपण विजयी करावं, आपलं अमूल्य मत द्यावं हे मी आपणाला आवाहन करते। धन्यवाद।